छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। काम बंद आंदोलन सुरू करून या सगळ्या परिचारिका आणि परिचारक हे घाटी रुग्णालयाच्या आवारात एकत्रित जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून तीव्र निदर्शने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की रुग्णालयातील हे सगळे ब्रदर्स आणि सिस्टर्स या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्याकडून निदर्शने सुरू आहेत। या ठिकाणी या सगळ्या ब्रदर्स आणि सिस्टर्सचे निदर्शने सुरू असल्यामुळे आरोग्य सेवेवरती सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। या सगळ्या नर्सेस आणि ब्रदर्सच्या अनेक मागण्या आहेत, त्यातल्या प्रमुख दोन मागण्या म्हणजे कंत्राटी भरती रद्द करा आणि त्याचबरोबर वेतनवाढ सुद्धा देण्यात यावी, अशा स्वरूपाची महत्त्वाची मागणी या सगळ्या सिस्टर्स आणि ब्रदर्स करून करण्यात येते। त्यासाठी ही जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कुठल्या मागण्या आहेत तुमच्या, काय सांगाल? आमची महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना राज्यभर आम्ही आंदोलन करत आहोत। सर्व शाखा 45 शाखा आमच्या यामध्ये सामील आहेत। आम्ही अनेक दिवसांपासून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, परंतु अजूनही आमची शासनाने दखल घेतलेली नाही आहे। त्याबद्दल आम्ही दखल न घेतल्यामुळे आज आम्हालाही ह्या गोष्टीचा खेद होतोय की आम्ही रुग्णसेवा विस्कळीत करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु आम्हाला पर्याय नसल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, संपात उतरले आहोत। आणि हा आमचा आजचा एक दिवसाचा काम बंद आंदोलनाचा आमचा आजचा दिवस आहे। आणि आजही आमची शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचा जोखीम भत्ता आहे, जोखीम भत्ता जो कोविडमध्ये आम्ही डॉक्टर्स लोकांना मिळालेला आहे आणि अजूनही आम्हाला तो मिळालेला नाही आहे। त्यामुळे आमची ही प्रमुख मागणी आहे की आम्हाला जोखीम भत्ता मिळावा। कोविडमध्ये नर्सेस ह्या फ्रंटलाईनवर राहून काम करत होत्या आणि अत्यंत कमी लोकांमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि अनेक आजारांना आम्ही त्यामुळे सामोरे गेलेलो आहोत। त्यामुळे आम्हाला जोखीम भत्ता मिळावा, कंत्राटीकरण बंद व्हावं, पुरुष संवर्गाला न्याय मिळावा, गणवेश भत्ता मिळाला पाहिजे, ह्या सगळ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। तर अशा सगळ्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये नर्सेस आणि ब्रदर्सचं या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच्या आरोग्य सेवेवरती सुद्धा परिणाम झालेले आहेत, त्यामुळे या आंदोलनाची राज्य सरकार दखल घेणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।